मुंबईसह महाराष्ट्रभरातील गिरणी कामगारांना सरकारने मुंबईतच हक्काची घरे द्यावीत, अन्यथा 1 मे नंतर आम्ही सरकारविरोधात एल्गार पुकारून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी दिले. सरवडे येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई यांच्या वतीनं गिरणी कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने गिरणी कामगार जमले होते. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले, सरकारने गिरणी कामगारांचा फक्त वापरच केलाय. आता आम्ही गप्प बसणार नाही. 1 मे पर्यंत गिरणी कामगारांना जाहीर करावे, अन्यथा 1 मे नंतर राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आणि ही कामगारांची पिळवणूक चालू आहे, त्यांचं रक्त शोषण करण्याची जी भूमिका आहे, हा घटनेनं दिलेला एक भाग आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. आज त्यांच्या डोक्यावरती घर नाही, चप्पर नाही. त्या घराला जर तुम्ही मान्यता देणार नसाल तर मग आपल्या सरकाराच्या बाबतीत काय बोलावं. आमची विनंती आहे सरकाराला, मुंबईमध्येच गिरणी कामगार स्थलांतरित झाला पाहिजे, मुंबईच्या बाहेर फेकला गेला नाही पाहिजे. ही आमची अध्यक्षांची, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय मेलमजूर संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांची ही भूमिका आहे. आणि आम्ही एक धोरणात्मक एक कार्यक्रम आखलेला आहे. जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते आणि सर्व संबंधित पदाधिकारी, माझी सर्व पक्षीय युनियन धारकांना देखील विनंती आहे, राष्ट्रीय मेलमजूर संघाच्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही सर्व एक व्हा, एका विचारात या. आम्ही देखील झेंडा बावटा बाजूला ठेवतो, पण गिरणी कामगारांच्या हक्काचं घर, श्रमिकांना घर हे मिळालं पाहिजे. या भूमिकेला आपण मान्यता आणि पाठिंबा द्यावा. आम्ही तुमच्या बरोबर देखील काम करण्याला आमची मानसिकता आहे, एवढीच मी त्यांना आव्हानात्मक विनंती करतो. मुंबईत 1,75,000 गिरणी कामगारांना अजूनही घरं मिळाली नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कामगारांनी आपलं आयुष्य घालवलं, पण निवृत्तीनंतर त्यांना हक्काचं निवासस्थान मिळत नाही. हे व्यवस्थेचं अपयश आहे. आमची स्पष्ट मागणी आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत. ही मागणी 1 मे पूर्वी मान्य झाली नाही तर आम्ही सरकार विरोधात एल्गार पुकारू. संपूर्ण देशभरात आंदोलन छेडले जाईल. पुणे मुंबई राज्यमार्ग रोखण्यासारखे तीव्र पाऊलही आम्ही उचलू, असं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चोगले यांनी सांगितले. मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शेंद्रे, बजरंग चव्हाण, गिरणी कामगार संघटक विजय बुरुड, संतोष वरोटे, राजेंद्र कांबळे, सर्जेराव वाडकर, रोहित पाटील, MP पाटील यांच्यासह राधानगरी, कागल तालुक्यातील आभार गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.